नमस्कार, मी अश्विनी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर काल मी एक व्हिडिओ पोस्ट केला होता की मी घाबरले होते कारण माझ्या चेस्टला एक मला गाठ लागत होती. तर आज सकाळीच आम्ही सगळ्यात आधी दवाखान्यात जाऊन आलो आणि सगळं काही ओके. गाठ आहे पण ती नॉर्मल आहे, फक्त पेनकिलर घेतले तरी ती जाईल असं म्हणजे ज्या सोनोग्राफी ज्यांनी केली ते बोलले. त्यामुळे टेन्शनचं काही काम नाही आहे. मी जेवढी घाबरले होते एवढी ना की रात्री मी जेवणही केलं नव्हतं, इतकी जास्त घाबरली होती. पण सकाळी एकदा दवाखान्यात जाऊन आलो, सोनोग्राफी वगैरे केली, तर आता खूप 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 रिलॅक्स आणि इतकं बरं वाटतं, इतकं बरं ना की मला त्या शब्दात नाही सांगता येते की मी किती घाबरली होती ती. आता बघा हिला ना या स्टूलवर चढायचं आहे. आता हे सगळं तर झालं. त्यात यांची डिमांड आहे आज संध्याकाळी त्यांना जेवणात हवी आहे बटाट्याची भाजी, जी बटाट्याची रस्सा भाजी करतो आपण त्या टाईप, त्याबरोबर पुरी आणि शिरा. आता हे मला बनवायचं आहे आणि मी हे खाणार नाही आहे, मी वेगळं माझ्यासाठी बनवणार आहे, ते मी खाणार आहे. पण यांची ही डिमांड आहे तर ह्या गोष्टी त्यांच्यासाठी मला बनवायच्या, तर त्या मी बनवायला घेते. आणि त्यामध्ये सारखं असं काही नाही आहे, आपण नेहमीच हे सगळं बनवत असतो घरी, त्यामुळे मी रेसिपी तर अशी काही खास दाखवणार नाही. पण मला हे सांगायचं होतं आज की येस, ते रिपोर्ट सगळे नॉर्मल आलेत, अगदी सगळं छान झाले. सकाळी बोलले होते की रात्री असं असं बनवशील का, मी म्हटलं आधी थांबात माझे रिपोर्ट काय येतात मला ते पाहू देत, त्यावर सगळं ठरेल. तर रिपोर्ट ओके आले तर आता हे सगळं मला बनवावं लागणार आहे. त्याचबरोबर मी ना माझी शुगरची टेस्ट केली, कारण मी मध्ये आत्ता मला वाटतं 8 दिवसापूर्वी पण एका हॉस्पिटलमध्ये गेली होती. तर मला इन्फेक्शन होत होतं सारखं सारखं, त्यामुळे गेले होते खरं तर. तिथे ना त्यांनी माझी शुगर टेस्ट केली, तर जेवणानंतर माझी 148 आली होती तेव्हा. तर त्यानंतर मग त्या म्हटले होते की बाउंड्री लाईनवर आहे. तर मग मला तो एक डाऊट होता की मी प्री डायबेटिक वगैरे आहे का, तर त्याचीही मला टेस्ट करायची होती. तर आज त्याची टेस्ट केली आहे, पण त्याचा रिपोर्ट उद्या येणार आहे. आता त्या गोष्टी उद्या कळतील, पाहूयात आता काय होतं. आय होप सो की तेही छान असणार आहे, एकदम मस्त असं. आता जास्ती बडबड नाही करत कारण 6 वाजून गेलेत आणि मला स्वयंपाक करायचा आहे, त्यामुळे आधी तो करून घेते आणि त्यानंतर आपण भेटूया. तर यांचं जेवण जे ते रेडी व्हायचं अजून, पण मला इथे ना हा बेसनचा पोळी म्हणतात आमच्याकडे, बेसनची पोळी किंवा चिला, तो बनवला आहे. आणि आतमध्ये मस्त पनीरची भुर्जी बनवली. जे पनीर मी त्या दिवशी आणलं होतं चतुर्थीच्या दिवशी रविवारी, पनीर पुलाव बनवला होता, त्यातलं काही पनीर मी शिल्लक ठेवलं होतं. तर ते हे मी खाऊन घेते कारण ना रवा नव्हता, मग यांना येताना घेऊन यायला सांगितलं. तर हे घेऊन येईपर्यंत माझं रेडी झालं होतं. त्यांचं पुऱ्यांचं पीठ मळून झालं, त्यांची भाजी रेडी झाली, पण पुऱ्या राहिल्यात त्यांच्या आणि शिरा बनवायचा राहिला. त्यामुळे म्हटलं ते गरम गरमच लागेल, तर म्हटलं माझं झालं तर आधी मी जेवून घेते आणि मग त्यानंतर त्यांना जेवायला बनवते आणि तेही जेवून घेतील. आणि आत्ता ना 6:15 पण नाही झालेत, माझा स्वयंपाक माझं बनवून लवकर झालं होतं म्हणून माझा ॲटलिस्ट 5-10 मिनटात खाऊन होईल, त्यानंतर लगेचच त्यांचं बनवायला घेईल. 8च्या आधी त्यांची जेवणं तयार होती. मी माझं जेवण करून घेतलं आणि त्यानंतर लगेचच शिरा बनवून ठेवला आणि पुऱ्या तळायला घेतल्या. पुऱ्याचं पीठ तर मळूनच ठेवलं होतं, म्हटलं चला आता पुऱ्या करून घेऊयात. आणि मला ना कालच्या व्हिडिओवर एक कमेंट आली होती एका ताईची, त्यांनी आधीही एका व्हिडिओवर केली होती, ती मनूसाठी होती आणि कालची कमेंट होती ती माझ्यासाठी होती. त्यांनी खूप छान काळजीने सांगितलं की काही नाही होणार, तुम्ही टेन्शन नका घेऊत म्हणून. तर खूप छान वाटतं. तर अशा कमेंट्स जेव्हा येतात ना, एकतर माझं चॅनल फार असं ग्रो झालेलं नाही, खूप मोठं नाही, त्यामुळे मला काही रोज कमेंट येतात अशातला भाग नाही. मला अगदी कधीतरी 8-10 दिवसातनं एखादी कमेंट येत असते, पण तेव्हा इतकं छान वाटतं ना की चला कोणीतरी बघतंय बरं का आपले व्हिडिओ खरंच आणि सपोर्ट करते, पाहून खरंच खूप छान वाटतं. आणि मग असं वाटतं नाही आता मी रोज व्हिडिओ करणार, कारण जेव्हाही आपण कुठली गोष्ट करतो ना त्याला असे छोटे छोटे मोटिवेशन्स खूप गरजेचे असतात, जे मला त्या ताईने दिलं. तर तिला मनापासून थँक्यू. आणि ताई मला खरंच खूप टेन्शन आलं होतं आणि आता मी अगदी ओके, माझे रिपोर्टही नॉर्मल आलेत. पण मला ती कमेंट वाचून इतकं भारी वाटलं ना की मी काय सांगू. कारण आपण रोज ज्यांच्यासोबत राहतो, एका घरात राहतो, ते तर आपली काळजी घेतातच, पण जेव्हा असं आपण कोणाला भेटलेलो नसतो त्यांनाही आपली काळजी वाटली ना तर ती फिलिंग खूप भारी असते. खरंच मला त्याचा एक्सपिरियन्स आला. मी जेव्हा असं बघायचे ना दुसऱ्यांच्या व्हिडिओज की त्यांना कमेंट मीही करायचं असे छान छान,
पण त्यांना किती छान वाटतं हे जेव्हा ते सांगायचे ना, तेव्हा मला असं वाटायचं इतकं खरंच छान वाटत असेल का? पण मी त्याचा खरंच काल अनुभव घेतला. तर त्यासाठी मनापासून थँक ताई. खरंच खूप भारी वाटलं. त्यानंतर मी ह्या पुऱ्या तळून घेतल्यात आणि माझ्या पुऱ्याने अगदी छान टम्म अशा फुगतात. कधीच फसत नाही. हां, एक दिवशी भटुरे फसले होते. नाहीतर माझे भटुरे बऱ्यापैकी छानच फुगतात. पण एकदा ना अजिबात म्हणजे अजिबात छान नव्हते झाले. आणि मी सध्या ना थोडंसं कंट्रोल करून पाहते. म्हटलं 1-1.5 महिना कंट्रोल करून पाहावं. थोडंसं गोड कमी आणि इतर अनहेल्दी गोष्टी किंवा तेलकट गोष्टी, बाकी बाहेरचं जे फास्ट फूड आहे ते थोडंसं कमी करून पाहावं, कितपत फरक पडतो. जर पडलात तर कंटिन्यू करावा असा माझा प्लॅन आहे. आता ह्या दोघांना जेवायला देते आणि त्यानंतर मी जो माझा किचन ओटा आहे तो क्लीन करून घेते. कारण मनूचंही जेवण मी मगाशीच तिला भरवलं होतं. त्यानंतर मी जेवली होते आणि आता या दोघांचा नंबर. चला तर मग आजचा हा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच थांबवते. आपण भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत आनंदी राहत, खुश राहत आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्यात.